क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व सव्यासाची गुरुकुलम यांच्या वतीने गेले 8 दिवस शिवकालीन युद्धनीती व स्वसंरक्षण यांचे लाठीकाठी व धर्मशिक्षणाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिराचा सांगता समारोप धर्मवीर संभाजी उद्यान येथे पार पडला। सुरुवातीला ध्वजपूजन, दीपप्रज्वलन, शस्त्रपूजन, शिवमूर्तीपूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे इचलकरंजीचे प्रमुख महाजन गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी व्यासपीठावर बेळगावमधील सर्व हिंदुत्ववादी प्रमुख उपस्थित होते। यामध्ये श्रीराम सेना हिंदुस्थानचे रमाकांत कोंडुस्कर, विश्व हिंदू परिषदेचे विजय जाधव, आपण देशचे संगम ककेरी, RSSचे श्रीकांत कदम, राजू कणबरकर, नंदकुमार पाटील, माजी महापौर महेश नाईक, भारतीय सैन्य दलाचे श्याम मडिवाळ तसेच गागा भट्ट यांचे वंशज गणेश कुलकर्णी, हिंदुत्ववादी वकील श्यामसुंदर पत्तार, प्रताप यादव तसेच कपिलेश्वर मंदिरचे अध्यक्ष राहुल कुरणे, अजित जाधव, राजू भातखंडे, विवेक पाटील, अनिल मुतकेकर, प्रसाद बाचुळकर आदी उपस्थित होते। काल सायंकाळी या कार्यक्रमाला वरुण राजाची देखील हजेरी होती। यावेळी पालकांचे देखील शिबिरमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या हस्ते वाद्यपूजन पार पडले। शेवटी कपिलेश्वर मंदिरामध्ये आरती करून या 8 दिवसाच्या बालसंस्कार शिबिराची सांगता करण्यात आली। प्रास्ताविक व स्वागत चक्रपाणी बालसंस्कार शिबिराच्या संचालिका साक्षी पाटील यांनी केले। सूत्रसंचालनाने आभार प्रदर्शन अभिजित चव्हाण यांनी केले। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।